नमस्कार, मी पायल तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये। कंटिन्यू करण्याचा प्रवास तर सुरूच आहे। हा दुसरा दिवस आहे। तर आता आम्ही चाललोय देवीत, म्हणजे आमच्या गावच्या देवीला, कागदंबा देवीला। मला तिथं गेल्यावर मी सगळे दाखवेलच आणि त्याच्या मागची स्टोरीही सांगेल का देवीचं नाव कागदंबा पडलं। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या अवताराकडे दुर्लक्ष करा, कारण की मी केस धुतलेले नाही आहे आणि आज सोमवार असल्यामुळे केस धुता येत नाही। कारण की असं म्हणतात की ज्याच्या पाठीवर भाऊ असतो त्यांनी केस धुवू नये। हे कितपत खरं माहीत नाही, पण हे पहिल्यापासून आमची आई सांगत आली, त्यामुळे मी काही केस धुत नाही। आज 8वी माळ आहे आणि आजचा कलर आहे मोरपंखी। कानाने एकदम फॉलो केलाय, माझ्याकडे नाहीये मोरपंखी कलर, मी त्याच्या जवळपास जाणारा पेट्रोल ब्ल्यू कलर। अरे पडले असते ना मी। तू कर नमस्कार। नमस्कार। कसे आहेत सगळे? कसे सगळे? मजेत ना? मजेत का? कुठे चाललोय आता आपण? देवीला। चला। तर आता आम्ही निघालो होतो गाडीने। जास्त काही लांब नाहीये, पण 2-3 किलोमीटर आहे। गावाच्या बाहेर मंदिर आहे। तर चला आपण दर्शन घेऊया। आणि इथे कानाचे पप्पा आणि कानाचे काका बसले होते आणि मी मागे। तर ऊन छान पडलं होतं, खूप छान वाटत होतं असं बाहेर पडून, मस्त वाटतं असं एकदम। आम्ही पोचलोय आता देवीत। तर चला आता बघूयात आपण आमच्या देवीचं मंदिर। हा देवीच्या बाहेर कल्लोळ आहे आणि यातलं पाणी म्हणजे संपत नाहीच कधी। तर हा पूर्ण फुल भरला होता। हे बघा इतकं सुंदर दिसत होता हा देवीचा कल्लोळ, आणि इथे पण पूजा करतात। तर ही आहे आमची देवी कागदंबा देवी, आणि मी ओटी वगैरे भरली होती। कानाला त्यांनी आशीर्वाद दिला। हे आहेत आमच्या मंदिराचे पुजारी काका, आणि मस्तपैकी दर्शन झालं। काना त्याच्या काकाचा खूप लाडका आहे, आणि देवीचं हे रूप पाहून तर मन प्रसन्न झालं। मी पूर्ण ओटीचं सामान आणलं होतं, पीस, नारळ, तांदूळ, कडकण्या केल्या त्या। तर आता आमचं दर्शन झालंय आणि आता आम्ही प्रदक्षिणा घालतोय। तर ऊन इतकं आज छान वाटतंय, ऊन पडलंय खूप दिवसांनी। तर मस्त दर्शन झालं, कुणीच नव्हती, गर्दी नव्हती। तुम्ही सांगा ना। तर आमच्या हिस्ट्री सांगताय, असंच सांगा मागून, त्यांना लाज वाटते व्हिडिओ द्यायला। हां, तर आमच्या देवीचं नाव आहे कागदंबा देवी। तर त्याच्या मागची स्टोरी आहे, सांग। खूप वर्षापूर्वी इथे कागदासूर नावाचा राक्षस होता। तो लोकांना अतिशय त्रास देत होता आणि इतका तो छळ करायचा ऋषींचा, सामान्य माणसांचा, त्या यज्ञामध्ये अडथळे आणायचा देवांच्या। तर त्याच्यामुळं शेवटी असं म्हणतात की देवीनं इथे अवतार घेतला व कागदासूर नावाच्या राक्षसाचा वध केला। त्यानंतर देवी इथं स्थानापन्न झाली, तेव्हापासून देवीचं नाव कागदंबा देवी आहे असं। आणि ही खूप म्हणजे नवसाला पावणारी देवी आहे। खूप लांबून लांबून लोक येतात इथे, आणि हिला पाऱ्याची आई पण म्हणतात। आमच्या गावाचं नाव आहे पारा। आणि त्यांनी आम्हाला घरी आणून सोडलं, तर आवाज येत होता टायरचा, तर गाडी पंक्चर झाली म्हणून ते गाडी घेऊन गेले परत। तर आत्ता चालू आहे देवीतून, आणि आमच्या गाडी नेमकी घरी आलो पंक्चर झाली, कारण की मी उतरले आणि मला असा आवाज येत होता। तर म्हटलं पंक्चर झाली, तर ते गेलेत घेऊन। मी आता चहा घेते, या चहा प्यायला। चहा पिऊस तर तुम्ही कालचा माझा अनारशाचा व्हिडिओ बघा आणि कसा वाटला नक्की सांगा। तर आज मी अनारसे करायला घेतले होते, कारण की गौऱ्यांचं पीठ राहिलं होतं, ते काही जमलेच नाही करायला। आणि पीठ खूप दिवस राहतं फ्रीजमध्ये छान, आणि मस्तपैकी, आणि खसखस पण होती घरात। तर म्हणलं चला या करून टाकूयात, खातील तरी सगळे म्हणून। बघा छान झाले होते, आणि त्याला जाळी पण खूप मस्त पडली होती। आणि तुम्हाला हवं असेल तर मी रेसिपी नक्की शेअर करेन, कारण की आता दिवाळीत परत करायचेच आहेत। आणि इतकी सुंदर बघा किती छान जाळी पडली, आणि हे गुळाचे आहेत। आणि रात्री 10 वाजता कानाला खेळायला जायचं होतं, म्हणून आलतो चौकात, इथं आमची ग्रामपंचायत, मंदिर, आणि रात्री मुक्कामी गाडी येते। नंतर आम्ही घरी निघालो, 11 वाजेपर्यंत तो खेळला। आणि असा होता आमचा दिवस। व्हिडिओ कसा आवडला नक्की कमेंट करून सांगा, आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तर बाय, आणि तुमचा सपोर्ट असंच राहू द्या। भेटूया उद्याच्या व्लॉग।